तर ठाकरे बंधू महापालिका निवडणूक प्रचाराच्या आता मैदानात उतरले तर आपण थेट नाशिकमध्ये जाऊया। नाशिकमध्ये आता काही वेळामध्ये ठाकरेंची पहिली संयुक्त सभा होणार आहे। अनंत कान्हेरे मैदानामध्ये ठाकरे बंधू त्यांच्या प्रचाराचा नारळ आज वाढवतात। नाशिककरांना मोठी उत्सुकता ठाकरे बंधूंच्या या संयुक्त सभेची आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत। काही वेळामध्ये नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा सुरू होणार आहे। नाशिककरांशी काय नेमका संवाद आता ठाकरे बंधू साधतात हे पाहावं लागणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमध्ये या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया नाशिकमध्ये, जाणून घेऊया योगेशकडून काय नेमके सध्याचे अपडेट्स आहेत। एकदा योगेश, काही वेळ अजूनही लागणार आहे असं कळतंय, काय नेमकं सभेला सुरुवात होणार आहे। नाशिक शहरामध्ये ते पोहोचलेले आहेत। एका त्यांच्या मित्राकडे ते सध्या तिथे पोहोचले आणि आपण बघू शकतो की तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे। स्थानिक मनसे आणि सेना नेते जे आहेत ते या ठिकाणी भाषण करताना आपल्याला दिसत आहेत आणि गर्दी बघू शकतो आपण की गर्दीचा ओघ जो आहे तो थांबताना या ठिकाणी दिसत नाही। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण नाशिक शहरातून, नाशिक जिल्ह्यातून अनेक जण गेल्या 23 वर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येत आहेत। त्यामुळे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक महिला, वृद्ध, तरुण आणि लहान मुलं सुद्धा या ठिकाणी त्या दोघांना एकत्रित बघायला आलेलं आहे। खरं म्हणजे नाशिककरांसाठी ही पर्वणी आहे की दोघंही एकाच व्यासपीठावर त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी दिसत आहेत। अनेक एक पिढी होती की त्यांनी त्यांना बघितलेलं होतं आणि आता दोघांना एकत्रित बघण्याचा भाग नवीन पिढीला मिळतंय। ते काय बोलतात, दोघं एकत्रितपणे काय बोलतात, आपण नेहमीच बघितलं की राज ठाकरे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सर्वच प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन सगळं ऐकत असतात। टाचणी पडावी आणि तिचा आवाज यावा अशी परिस्थिती असते। आज दोघंही बंधू या ठिकाणी असल्यामुळे आता ते काय बोलतात, नाशिकच्या कोणत्या समस्यांना हात घालतात, त्याचबरोबर येणाऱ्या कुंभळ्या बाबतीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात होते आहे। पूर्ण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि थोड्याच वेळात हे दोघंही बंधू या ठिकाणी येऊन आपली गर्जना या ठिकाणी करतील, ठाकरी गर्जना या ठिकाणी करतील अशी अपेक्षा आहे। या ठाकरी गर्जना ऐकण्यासाठी अनेक नाशिककर निष्ठत गेल्या 1.5 ते 2 तासापासून उभे आहेत। अगदी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून थेट जोडले गेलेले आहेत। अनंत कान्हेरे मैदान खचाखच भरलेले, संपूर्ण मंच जो आहे तो सध्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिथले पदाधिकारी यांनी व्यापलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण सभेला संबोधित करताना ठाकरे बंधूंचे टीकेचे बाण नेमके जहरी बाण ठरतात का हे पाहावं लागणार आहे। आज ठाकरे बंधूंच्या या तोफा नाशिकमध्ये धडाडतात। काही वेळामध्ये या सभेला ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेत। योगेश, काही वेळामध्ये ठाकरे बंधूंची सभा सुरू आहे, साधारण किती वेळामध्ये ठाकरेंचं भाषण असणार आहे? कितपत उत्सुकता तिथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये, तिथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसते? आपण बाजूला खुर्च्या खाली आहे त्या बाजूला जावं। नाशिकचं ठाकरे बंधूंचं भाषण ऐकण्यासाठी केवळ नाशिकच नाही तर सैनिकांना विनंती आहे की उत्सुकता आहे की दोन्ही बंधू या खुल्या व्यासपीठावर काय बोलतात। नाशिकमध्ये राज ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी भुजबळ यांना लक्ष करत मोठ्या प्रमाणात टाळ्या ह्या मिळवलेल्या होत्या। नाशिककरांची मनं जिंकली होती आणि त्या नाशिककरांना जे काही त्यांनी वेगवेगळी आश्वासन दिली होती, जी ब्ल्यूप्रिंट दाखवली होती, त्यातून नाशिककरांनी मनसेला भरभरून अशी मतं या ठिकाणी दिली होती। नाशिक महापालिका त्यांच्या ताब्यात दिली होती, त्याचबरोबर 3 विधानसभा आमदार सुद्धा या ठिकाणी दिले होते। नाशिककर हे लाटेवर चालतात, त्यांची सहानुभूती किंवा त्यांचे ते प्रत्येक एका नवीन पक्षाला, नवीन नेत्याला हे नेहमी संधी देत असतात। त्यामुळे आता यावेळेस हे दोन्ही बंधू एकत्रित येऊन नाशिककरांना साथ घालण्याचा प्रयत्न करतायत। थोड्याच वेळामध्ये हे दोघं एकत्रित येतील। आपण जर बघितलं तर गर्दी ही मोठ्या प्रमाणात झाली। जर आपण बघितलं लोकांचा येण्याचा ओघ जो आहे तो अजूनही या ठिकाणी सुरू आहे। हातात झेंडे घेऊन, भगवा टोप्या घालून अनेक लोक इथे उपस्थित झालेत। काहींनी मशाली या ठिकाणी आणलेल्या आहेत। जी थंडी नाशिकमध्ये आहे त्या थंडी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जमलेली आहे। खरं म्हणजे आश्चर्य आहे। मात्र दोन्ही बंधूंचं भाषण ऐकण्यासाठीची ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात आहे। स्थानिक नेत्यांची जी भाषणं आहेत ती या ठिकाणी आता सुरू झालेली आहेत। मनसे आणि सेना, शिवसेना याचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसत आहेत आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये खरं म्हणजे राज ठाकरे हे नेहमीच प्राईम टाईम बघून बोलत असतात आणि तोच प्राईम टाईम घेण्याचा प्रयत्न या दोघा बंधूंचा आजही असल्याचं आपल्याला
अगदी खरं आहे योगेश. आम्हाला नाशिककरांची ही मोठी गर्दी पाहायची आहे की किती मोठ्या संख्येनं आज ठाकरे बंधूंच्या या सभेला नाशिककर पोहोचलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा हा ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही काळामध्ये जर आपण नाशिकमधलं सगळं राजकारण पाहिलं असेल तर संपूर्ण उद्धव ठाकरेंची जी सेना आहे ती कुठेतरी ग्रास लावण्याचं काम भाजपनं केलेलं होतं. संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठेतरी रिकामं करण्याचं काम केलेलं होतं. आणि या दृष्टीनं आजची सभा ही महत्त्वाची ठरणार आहे. किती मोठा प्रतिसाद हा उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या या सभेला मिळतो आहे हे पाहायचं आहे. आणि त्यामुळे ही गर्दी जास्त महत्त्वाची आहे. काय वाटतं योगेश? आपण बघू शकतो गर्दी, पूर्ण गर्दी जी आहे ती या ठिकाणी मी कॅमेरामॅनला म्हणेन की पूर्ण गर्दी किती झालेली आहे ते दाखव. आपण बघू शकतो की पूर्ण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची ही एक डावी बाजू आहे, ती पूर्ण डावी बाजू या ठिकाणी प्रेक्षकांनी आता भरलेली आहे. दोघंही महिला मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी आपल्याला लोक उभी झालेली दिसत आहेत. गर्दी पूर्ण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे भरलेलं आहे. खरं तर हे मैदान भरणं आणि हे मैदान मोठ्या प्रमाणात एखाद्या नेत्यासाठी आणणं ही खरं एकदम अशक्यप्राय अशी गोष्ट असते. हे मैदान सहसा भरत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना ही उत्स्फूर्त अशी गर्दी या ठिकाणी होत असते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये हे मैदान भरत असे आणि आता पहिल्यांदाच हे संपूर्ण मैदान या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही लोक मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत. बघू शकतो आपण गुलाबी थंडी आज नाशिकमध्ये आहे आणि या थंडीमध्ये शॉल स्वेटर घालून अनेक लोक या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात 8 ते 10 तापमान अंशाचं तापमान या ठिकाणी आहे आणि या तापमानामध्ये राजकारण तापलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तापतो आहे आणि त्यामध्येच आज ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर बघितलं गेल्या काळामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं हे नाशिक होतं. शिवसेनेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चांगली आपली टीम जी होती ती या ठिकाणी बनवली होती. राज ठाकरे स्वतः ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे त्यांना जबाबदारी दिली होती त्यावेळेस राज ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून नाशिककडे बघत होते. आणि एक काळ असा होता की पूर्ण महापालिका आणि आमदार सुद्धा नाशिकमध्ये सेनेचेच होते. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आजची परिस्थिती जर बघितली तर भाजपच्या ताब्यात हा बालेकिल्ला आहे. भाजपच्या ताब्यात महापालिका आहे. तीनही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे. आणि त्याचबरोबर मनसेच्या बाबतीत आपण बघितलं तर मनसेने जी काही स्वप्न दाखवली होती, राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या विकासाची स्वप्न दाखवली होती, त्या माध्यमातून सुद्धा नाशिककरांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. आज दोन्ही बंधूंना पुन्हा नाशिक आपलं बालेकिल्ला व्हावं असं वाटतंय. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा नवीन सुरुवात व्हावी अशी त्या दोघांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जिंकण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्रितपणे संयुक्तिकपणे सभा घेणारे महापालिका निवडणुका लढत आहेत. आणि नाशिकमधली त्यांची ही पहिली सभा म्हणजे महाराष्ट्रातली पहिली सभा आहे बाहेरची आणि ही सभा आज नाशिकमध्ये होते. त्यामुळे हे दोन्ही बंधू महाराष्ट्राच्या विकासासोबत काय नाशिकच्या विकासाबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून काय आश्वासनं देतात, काय झालं पाहिजे आणि कोणत्या नेत्यांना कोणत्या पक्षाला टार्गेट करतात आणि कशा पद्धतीनं हे आरोपांची राळ उडवतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. दोन्ही बंधू आज एकत्रित येतात. राज ठाकरे जी काही सभा गाजवतात ते तर आज दोन्ही बंधू एकत्रित असल्यामुळे दोघांचे रोख जे आहेत ते राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणार, वेगवेगळ्या लोकांवर असणार, वेगवेगळ्या पक्षांवर असणार आहे. आणि तोच रोख बघण्यासाठी योगेश, खरं तर ठाकरे घराण्यावर ठाकरेंवर प्रेम करणारे नाशिककर आहेत आणि म्हणूनच बाळासाहेबांचं, उद्धव ठाकरेंचं आणि राज ठाकरेंचं सुद्धा एक आवडतं शहर म्हणून नाशिककडे पाहिलं जातं. खरं तर आता 7:30 वाजलेले आहेत आणि मला वाटतं नाशिकमध्ये एकंदरीतच प्रचंड थंडीचं वातावरण दिसतंय. कारण जे सगळेजण आलेले आहेत प्रत्येकाच्या अंगावर शाल, स्वेटर काही ना काहीतरी दिसतंय. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आहे. काय मनामध्ये घेऊन हे सगळेजण आले असावेत? कारण गेल्या काही दिवसामध्ये नाशिकमध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं होतं, संपूर्ण राज्याचा केंद्रबिंदू राजकारणाचा खरं तर नाशिक जिल्हा ठरलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमके नाशिककरांच्या मनामध्ये ठाकरेंकडून अपेक्षा आहेत? खरं तर आपण बघितलं तर नुकत्याच ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नाशिक मध्ये महायुती शिंदे गटाला चांगलं नगर परिषद, एकूण 11 नगर परिषदांपैकी 5 नगर परिषदा या शिंदे शिवसेनेने ताब्यात घेतल्या होत्या. तर भाजपला केवळ 3 नगर परिषदा. आता जर आपण बघितलं तर ठाकरे गटाला महापालिका या मिळण्याची
नाशिक महापालिका ही गावात येण्याची मोठ्या प्रमाणात अगदी. गरज आहे, कारण येणाऱ्या राजकारणामध्ये योगेश काही मिनिटांसाठी फक्त तुम्हाला थांबव